हॅलो गाईज, आज आहे डे 34 ऑफ माय 60 डेज ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आणि आजचं मिशन सिम्पल होतं पण हेवी. सकाळी उठलो, शांत घर आणि एक गरम कप ऑफ ब्लॅक कॉफी. स्मॉल रिच्युअल पण माइंड स्विच ऑन करायला परफेक्ट. जिमला पोहोचलो आणि आजचं गोल ऑलरेडी ठरलेलं होतं. मी आणि प्रवीण दादाने कालच डिसिजन केलं होतं की टुडे वी आर डुईंग 60 मिनिट्स ट्रेडमिल नो मॅटर व्हॉट. स्टार्ट केलं. पहिले 10 मिनिट्स वॉर्मअप, पण 20 मिनिट्स नंतर लेग्स बोलू लागले, आज नको करू. पण आम्ही दोघांनी थांबायचं नाही ठरवलं होतं. ब्रिदिंग हेवी, स्वेट ड्रिपिंग आणि त्यावेळी प्रवीण दादा माझ्या शेजारी चालत होते. स्टेडी, शांत. ते पाहताच मनात एक सिंपल थॉट आला, दादा इतक्या फोकसने करत आहेत तर मी कसा थांबू. आणि ऑनेस्टली त्या मुवमेंटमुळेच उरलेलं कार्डिओ कम्प्लीट झालं. 45 मिनिट्स पर्यंत आम्ही दोघेही लिटरली सायलेंट मोडमध्ये, फक्त मशीन, ब्रिदिंग आणि एफर्ट्स. अँड फायनली 60 मिनिट्स टार्गेट डन. आम्ही दोघांनीही कम्प्लीट केलं. नो एक्सक्युजेस, नो शॉर्टकट्स, ओनली डिसिप्लिन. घरी आलो आणि बॉडी कंडिशन चेक केली. कार्डिओ डे नेहमीच माइंडला जास्त स्ट्रॉंग बनवतं. नंतर लंचमध्ये सोया चंक्स, सॅलड, बॉडीला जे हवं तेच. ऑफिसमध्ये थोडं काम केलं, मध्ये हॉट ब्लॅक कॉफी घेतली. ब्रेक घेऊन सॅलड खाल्लं, परफेक्ट फॉर इव्हनिंग. रात्री डिनरमध्ये टोफू, सॅलड प्लस थोडासा राईस. लाईट, सिम्पल आणि कन्सिस्टंट. डे 34 कम्प्लीट. आजची शिकवण एकच, डिसिप्लिन सोलो नाही बनत, कधी कधी योग्य लोकांसोबत बनतं. अँड टुडे मी अँड प्रवीण दादा प्रूव्ड इट.